हॅलो. सन्मान्य व्यासपीठ आणि घरात रोज येऊन छळणाऱ्या माणसाला समोर बघायला आलेल्या मित्रांनो, हा घरात घुसतो काय, हा त्याला पकडतो, असं सगळे आलेले आहेत. मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं कौतुक कसं करायचं आहे मला कळत नाही. कारण चॅनेल असोत किंवा सोशल मीडिया असो, त्यावर रिकाम्या खुर्च्या दाखवण्याची सध्या स्पर्धा चालते. अशा वेळेला खुर्च्या कमी पडाव्यात आणि खालीही बसून ऐकावं, असे जेव्हा तुम्ही गर्दी करता ना, तेव्हा खरंच कौतुक वाटतं. मी एक व्हिडिओ त्याच्यावर केलेला आहे, रिकाम्या खुर्च्या आणि तुडुंब भरलेलं सभागृह, असा एक व्हिडिओ केला आहे. तो उद्या परवा टाकीन मी. की फरक कसा पडतो बघा मित्रांनो, फरक कसा पडतो की नको ते तुम्हाला ऐकवायचं आणि ते तुम्ही बघत नाही, म्हणजे आमचं आविष्कार स्वातंत्र्य धोक्यात आलं, लोकशाही धोक्यात आली. काय अजब तरकट असतं बघा. चॅनेल सगळ्यांचा रेव्हेन्यू मॉडेल बिघडलेलं आहे. आत्ता एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सअप ग्रुपवर लिहिलं होतं की टाइम्स ग्रुपमधून 300 पत्रकारांना काढून टाकले. पण का काढून टाकले याचा विचार करत नाहीत. का काढून टाकले? मला एका पुण्यातल्या मित्र पत्रकाराने विचारलं, तू ह्याचं विश्लेषण कसं करशील? का माणसं वाचत नाहीत? का माणसं चॅनेलवरच्या बातम्या डिबेट ऐकत नाहीत? असं त्याने मला विचारलं. तेव्हा मी त्याला म्हटलं, अरे पुण्याची ओळख काय आहे? म्हटलं पुण्याची बरंच आहे, शनिवारवाडा आहे, सारसबाग आहे. म्हटलं पुण्याची चितळे बाकरवाडी ही पण एक ओळख आहे. म्हटलं तुमचा हट्ट काय माहीत आहे का? तुमचा हट्ट आहे की चितळे जे आहेत ना, त्यांच्याकडे बिर्याणी मिळाली पाहिजे आणि चितळ्यांनी बिर्याणी काढायची, सुरू करायची आणि ते घ्यायला लोक येत नाहीत म्हणून पुण्याचे लोक नालायक आहेत म्हणायचं. किंवा दिल्ली दरबार समोर जाऊन बसायचं आणि हे बाकरवडी का विकत नाहीत? हा जो मूर्खपणा असतो ना, हा सध्या बुद्धिजीवी वर्गाला जडलेला एक रोग आहे. म्हणजे तुम्हाला जे आवडणार नाही, तुम्हाला जे ऐकायचं नाही, तुम्हाला जे वाचायचं नाही, ते तुमच्या गळी मारू आणि तुम्ही ते घेत नसाल तर मग आमच्या आविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला आहे. सगळा प्रकार बघा ना. म्हणजे मला आज मी मगाशी कोणाला तरी बोलताना, मला वाटते येताना गाडीत त्यांना म्हणालो मी की मी 9वीत असताना मित्रांनो, 9वी 8वीत असेल आणि मी लालबागला गिरणगावात वाढलेला आहे आणि त्या काळात तुम्हाला माहिती आहे आचार्य अत्रे म्हणजे प्रचंड कौतुकाचं हे होतं. तर 7:30ला जांभोरी मैदानावर वळीच्या अत्रेंची सभा आहे म्हणून आम्ही 3 मुलं होतो, मी सुभाष म्हणून आणि एक किरण म्हणून. आम्ही शाळकरी पोरं जांभोरी मैदानला गेलो अत्र्यांना ऐकायला आणि अत्रे आलेच मुळात 10:30ला. आता 10:30 नंतर ते संपून आम्ही घरी पोचायला रात्री 1:30 वाजला. 3ही मुलांनी बेदम मार खाल्ला. का? सांगून गेलो असतो गोष्ट वेगळी होती, पण म्हटलं 7चा आहे, 7:30, 9 9:30पर्यंत पोचतो आपण. पण अत्रेच 10:30ला. पण ते व्याख्यान ऐकण्यासाठी मार खाल्लेला मुलगा आहे मी. मार खाल्लेला मुलगा आहे. व्याख्यानात काय वजन होतं. अत्रे येणार, अरे 3 तास लोक थांबून राहायचे. काय वक्ते होते हो. कॉम्रेड डांगे होते, काय माणसं होती. त्यांचं ऐकायला गर्दी लोटायची. आज लोक बसने ट्रकने भरून आणावी लागतात. आम्ही मैदानात मातीत बसलेलो आहोत, खुर्च्या लागत नव्हत्या मित्रांनो. कारण ते बोलत होते ते इतकं वजनदार होतं. मला आठवतं, मला सहसा बोलवत नाहीत पत्रकार संघाच्या वगैरे कार्यक्रमाला, कारण मी पत्रकारांचीच हजामत सुरू करतो, त्यामुळे मला पत्रकारांच्या कार्यक्रमाला बोलवत नाहीत. पण एकदा मुंबई मराठी पत्रकार संघात 8-10 वर्षापूर्वी बोलवलं होतं. त्यावर मी आधी सांगितलं की मी फटकळ आहे, तुमची अडचण येईल पदाधिकाऱ्यांची. नाही म्हणे ती मानसिक तयारी ठेवली, तुम्ही या. आणि पत्रकार दिनाचा कार्यक्रम होता. मी सगळ्या बसलेल्या लोकांना विचारलं, आचार्य जांभेकरांचं
जन्मदिन वगैरे आहे तो तुम्ही साजरा करता दर्पण दिन म्हणून. एकाने हात वर करून मला सांगावं की जवळजवळ 130 काय किती वर्ष 1832 मधलं मला वाटते आहे, तेव्हा जे पहिलं वर्तमानपत्र मराठीत छापलं गेलं त्याची नेमकी किंमत किती होती कोणाला माहिती आहे का? कोणाला माहीत नव्हती मित्रांनो. पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतोय, त्यांनी काढलेलं पहिलं वर्तमानपत्र दर्पण, त्याच्या प्रती किती छापल्या होत्या आणि त्याची किंमत किती होती ही माहिती नाही आणि आम्ही पत्रकार दिन साजरा करतो. कशी गंमत आहे बघा. आणि कोणाकडे नव्हतं. म्हटलं आता मी तुम्हाला सांगतो की त्या पहिल्या दर्पण नावाची जी आवृत्ती त्यांनी पहिला अंक छापला मराठीत, एक वर्तमानपत्र म्हणून साप्ताहिक वगैरे, त्याची किंमत 1 रुपया होती. 1 रुपया त्या काळात 1832. छोटी गोष्ट नाही मित्रांनो. पेशवाई संपली आणि 12-13 वर्ष झाली होती. नव्याने आपल्याकडचे लोक कंपनी सरकारमध्ये नोकऱ्या करायला लागले होते. 2.5, 3, 5 रुपये फार फार तर पगार होता. महिन्याला 2, 3, 4, 5 रुपये पगार मिळवणारा माणूस 1 रुपयाचं वर्तमानपत्र कसं घेईल? 1 रुपयाचं वर्तमानपत्र कसा घेईल हे जांभेकरांना प्रश्न पडला नाही. तर का पडला नाही? आणि त्या 300 कॉपी विकता विकता 3 महिने गेले. आणि मग मी प्रश्न विचारला की हा माणूस व्यवहारात इतका मूर्ख होता का ज्याने पहिलं मराठी वर्तमानपत्र काढलं? म्हटलं बिलकुल नाही, तो शहाणा होता. आपण जे छापतोय ते अमूल्य आहे त्याला माहिती होतं. आपण आजकाल छापतो ती रद्दी असते. रद्दी मुलाने आजची वर्तमानपत्र छापली जातात. मित्रांनो 40-50 वर्ष मागे जा, 8 आणे 12 आणे रुपया किंमत होती वर्तमानपत्राची. चहा सुद्धा तेव्हा 1 आण्याला नाही, 3 पैशाला चहा मिळायचा, 2 पैशाला चहा मिळायचा, अर्ध्या आण्याला चहा मिळायचा. तेव्हा वर्तमानपत्र सुद्धा जवळजवळ चहाच्या कपा एवढ्याच किमतीची होती. आज चहा कितीला आहे आणि वर्तमानपत्र कितीला आहे बघा. आणि स्पर्धा चालते. आम्ही सगळ्यात स्वस्त वर्तमानपत्र देतो कारण तुम्हाला खात्री आहे तुम्ही रद्दी छापताय. 200 रुपये भरा, वर्षभर घरपोच फुकट मिळेल. का? मी त्याला म्हटलं बाबांनो थोडे दिवस थांबा. तुम्ही म्हणाल वर्षातून 200 रुपये देतो, घरी पेपर आणून टाकतो, लोक म्हणतील तुमची रद्दी नको, आम्हाला वरतून 2000 रुपये द्या तर रद्दी टाका, नाही तर नको. कारण आता रद्दीत देखील वर्तमानपत्र खपेनाशी झालीत. का झालीत मित्रांनो? आणि हे पुस्तक जर विकत घेत असतील किंवा इतर पुस्तकं विकत घेतली जात असतील तर वाचक आहे, पण तो वर्तमानपत्रांना वाचक राहिला नाही. आम्ही आमचं रेव्हेन्यू मॉडेल बनवून टाकलेलं आहे. प्रतिपक्ष चालतो, ऐकतात लोक. काय ऐकतात? ऐकण्यासारखं आहे म्हणून. मग दिवसाला 1 रुपया किंवा महिन्याला 5 रुपये असलेला चॅनेल लोक सबस्क्राईब का करत नाहीत? का करत नाहीत? नाक्यावर कुत्री भुंकतात, ते शूटिंग करून दाखवलं तरी चालेल ना. यांनी हे म्हटलं, त्यांनी तसं भुंकलं, यांनी असं भुंकलं. मला चुकून एकदा एका काय त्या जर्नलिझमच्या कोर्सला बोलवलं होतं. मी म्हटलं का आलात बाबांनो फी भरून? कुठल्याही नाक्यावर जा, एक कुत्रं भुंकतं, तिकडून 50 पावलावरचं भुंकतं, त्याच्यावर 50 पावलावरचं भुंकतं. 2 किलोमीटर जाऊन टॅक्सीने उतरा, तिथलंही कुत्रं भुंकतं. त्याला विचारलं का रे बाबा भुंकतोस? तो म्हणतो माहीत नाही, मागचं भुंकलं. हसू नका मित्रांनो, काय दुर्दशा झाली आहे पत्रकारितेची. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि ही सत्य गोष्ट आहे. जवळजवळ 20 वर्षापूर्वीची वगैरे असेल, ज्यावेळेला अब्दुल कलाम राष्ट्रपती होते. एक बातमी आली, उत्तर प्रदेशातल्या एका गावातला, खेडेगावातला मुलगा नासाने घेतलेल्या परीक्षेमध्ये 1ल्या नंबरने आला. 1ल्या नंबरने आला म्हटल्यावर हळूहळू घरात किती राहतं, शेजाऱ्यांकडे कळलं, आसपास कळलं, आणि आसपासच्या गावातल्या लोकांना वाटलं अरेच्या आपल्या
बाजूच्या गावात आपल्या बाजूच्या वाडीमध्ये आइन्स्टाईन जन्माला आला आणि या सरकारला कदर नाही, सरकार क्या कर रही है. त्या लोकांनी अर्धा गावातल्या लोकांनी एकत्रून हायवे रोखला. कशाला? तर आमच्या गावातल्या मुलाची काय किंमत आहे की. मग तिथल्या लोकल एका वर्तमानपत्राने काय तालुक्याचं असेल त्यांनी ही बातमी छापली की नासामध्ये असा असा एक मुलगा पहिला आला, हे आलं ते आलं, अमुक झालं तमुक झालं. होतो ती करत आज तक नावाच्या चॅनेलने ती बातमी उचलली, ती नॅशनल न्यूज झाली. ताबडतोब मुलायम सिंग मुख्यमंत्री होते, त्यांनी त्या मुलाला 25 लाखाचं अनुदान जाहीर केलं. मुलायमचे बंधू, चुलत बंधू राम गोपाल यादव राज्यसभा सदस्य, त्यांनी लगेच तुमच्या राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट मागितली. का? तर आता प्रत्येकजण असतो ना, आपण मानवी स्वभाव असतो. मी इथून जाताना बघितलं तर मी मिरची मीठ लावत लावत पुढे जातं. तर आजतकच्या बातमीत म्हटलं होतं की या मुलाने जी परीक्षा दिली आहे तीच परीक्षा अब्दुल कलाम यांनी पण दिली होती आणि रामगोपाल यादवनी हे केलं. तेव्हा अब्दुल कलामनी आपल्या प्रेस सेक्रेटरी राष्ट्रपती भवनाचा त्याला खुलासा करायला लावला की ही परीक्षा त्या मुलाने दिली असेल त्याचं अभिनंदन, पण मी असली काही परीक्षा दिलेली नाही. मग उलटं चक्र सुरू झालं की कुठली परीक्षा काय. शेवटी नासातून खुलासा करण्यात आला आम्ही अशी कुठली परीक्षाच घेत नाही. ही पत्रकारिता आहे मित्र. पुढे आणखी नाही, संपली नाही गोष्ट. मग शोध सुरू झाला, ह्या पोराने परीक्षा तरी कुठची दिली आहे. तर गोष्ट अशी की कोटाला राजस्थानमध्ये काय ते इंजिनियर वगैरे होण्यासाठी आता ते एज्युकेशन हब तयार झालं आहे. तर ह्या पोराचा मास्तर म्हणाला आईबापांना, हे पोरगं फार टॅलेंटेड आहे, ह्याला कोचिंग ह्याच्यातमध्ये टाकलं पाहिजे. आणि 5 एकर जमीन विकून 10 लाख रुपये त्यांना दिले. ते कोटामध्ये जाऊन डान्स बारमध्ये वगैरे उडवले आणि आता येऊन इथे काय सांगायचं म्हणाले, हा परीक्षा नासाची परीक्षा पास झाला. पराचा कावळा पण चालतो, इथे पर पण नाही आहे. या पत्रकारितेला मी माझ्या भाषेत उंदीर पोखरून डोंगर काढणं म्हणतो, पण उंदीर पण नाही आहे. मुद्दा असा असतो, त्यांनी मग सांगितलं, मी म्हणतो माझा एक प्रतिपक्षावर तुम्हाला हिंदी व्हिडिओ दिसेल, सगळ्यात जास्त बघितले गेलेला तो व्हिडिओ आहे. त्याचं हेडिंग आहे आणि तो जवळजवळ 3.5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. 2024 तक मोदी रोज हारेंगे, सिर्फ मतगणना के दिन जीतेंगे. आपण बोलतोय करतोय त्याचा काय अर्थ तरी कळतो का? काय बोलतायत? आणि या सगळ्या गोष्टी ज्या माझं बरोबर आलं, मी लिहिलं म्हणून मोदी जिंकत नसतात. माझी टिंगल तेव्हाही झालेली आहे, कारण हा जो 6 डिसेंबर 2013ला पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, सच्चिदानंद शेवडे यांच्या गळी पडले आणि त्यातून ते पुस्तक झालं. आणि त्या पुस्तकामध्ये लिहून झालेलं होतं, काही नवीन नव्हतं, लेखमाला होती पुण्यनगरीतली, आणि ती लेखमाला राजकीय दडपणामुळे बंद करण्यात आली. 2013च्या जानेवारीपासून एप्रिलपर्यंत मी 27 लेख लिहिले होते. मोदींनी गुजरातची विधानसभा 3ऱ्यांदा जिंकली, त्या आधाराने मी ते लिहित होतो. आणि मी म्हटलं होतं तेव्हा मोदी राष्ट्रीय स्पर्धेत नव्हते की भाजपला जिंकायचं असेल तर मोदींना तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेत आणा, मोदी तुम्हाला मेजॉरिटी मिळवून देऊ शकतील. या आधारावरती होती ती. राजकीय दडपणं आली, ती पुण्यनगरीला बंद करायला लावलं. ठीक आहे, मी म्हटलं मी विषय बदलत नाही, मी कॉलम बंद करतो. मी बंद केला कॉलम. सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेला शेवडे आणि महाजन माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं, मला द्यायला काय आहे ते घेऊन जावं. म्हटलं माझ्याकडे काय, हे घेऊन जा. पण म्हटलं ही लेखमाला कशी वाचावी यासाठी मी एक नवा लेख लिहून देतो आणि तो पहिला छापायचा. त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक आविष्कार. असाबिया हा अरेबिक वर्ड आहे, म्हणजे ब्रदरहूड. इब्न खाल्दून नावाच्या इतिहासकाराने असाबिया ही थिअरी मांडलेली आहे.
आणि त्याच्यावर आधारित ते सगळं मी हे केलं होतं. पण त्या लेखाच्या शेवटच्या 2 परिच्छेदामध्ये मी एक भविष्यवाणी केली होती की मोदी नुसतं बहुमत आणतील आणि देशाचे पंतप्रधान होतील असं नाही आहे. मोदी हे सत्तांतर घडवणार नाहीत, स्थित्यंतर घडवतील. मोदी पंतप्रधान होऊन 12 वर्ष झालीत आणि गांधीनू गुजरात हा विषय लोक विसरले. इट्स मोदीनू गुजरात. नाही तर गुजरात म्हटलं की गांधी दुसरा विषय होता, कारण लोक विसरून गेले. आणि म्हणून हा माणूस पंतप्रधान झाला तर तो कमीत कमी 10 वर्ष भारतीय इतिहासातून गांधी नेहरू पुसून टाकेल. हे मी 6 ऑगस्ट 2013ला लिहिलेला ह्यांना पुस्तकासाठी जो लेख लिहून दिला त्याची तारीख आहे 6 ऑगस्ट 2013. आपण आता जवळजवळ 10.5 वर्ष पुढे आलो. आणि मोदी नावाचा माणूस पंतप्रधान होऊन गांधी नेहरू हे जनमानसावरून पुसून टाकेल हे भाकीत मी लिहिलं. त्याला 7 वर्ष झाल्यानंतर इथल्या संपादकांना जाग यायला लागली, अरे हे तर नेहरूंचं सगळं पुसून टाकतायत. याचं कारण मित्रांनो विचार करणं बंद झाले. आम्हाला विचार स्वातंत्र्य पाहिजे, पण कशासाठी? तर विचार न करण्यासाठी. विचार म्हणजे काय असतं मित्रांनो? विचाराचा अर्थ साधा सोपा सरळ असतो की काय चुकलं, आपण पराभूत झालो तर का झालो याचा विचार करायला पाहिजे ना. विचार करणं म्हणजे काय असतं? आईन्स्टाईन म्हणतो की त्याच चुका करायच्या आणि काहीतरी नवीन होईल असं बघायचं. अरे होईल कसं? तीच तर चूक परत करतोयस तू. ती एक गोष्ट तुम्ही ऐकलेली असेल, फार कौतुकाची नाही आहे, पण एका जत्रेला 7 मित्र जातात आणि चुकू नये म्हणून एकमेकाचा हात धरून असतात, प्रत्येक वेळेला मोजत असतात सगळे आहोत की नाही, आणि परत यायला निघतात. तेव्हा मोजायला लागतात, एक माणूस कमी असतो. अरे 6च आहे, एक कुठे राहिला? याचं कारण जो मोजणारा असतो तो स्वतःला मोजत नाही. हे जे असतं ते आपल्याला बुद्धिजीवी वर्गामध्ये सरसकट दिसतं आज. आणि आयन रँड सारखी बुद्धिमान लेखिका म्हणते की तुम्ही सत्य नाकारू शकता, झिडकारू शकता, पण त्याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. 10 वर्षाचं राजकारण तुम्ही बघितलं तर तुम्हाला तेच दिसेल. मला आठवतं 18 सप्टेंबर 2018 ठाण्याला माझं गणेशोत्सवात व्याख्यान होतं. आणि त्यावेळेला असेच आता यांनी सांगितलं ना प्रश्न विचारायचे विचारा. तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला होता, 2018ची गोष्ट सांगतो. आणि मला जेव्हा त्यांनी 2018मध्ये तो प्रश्न विचारला एकाने की तुम्ही 14ला अंदाज व्यक्त केला होता तो बरोबर आला, मग आता 2019मध्ये निवडणूक आहेत, काय होईल? तुम्ही सांगितलं मोदी 300+ होते. तर त्या मुलाने मला प्रश्न विचारला, पण आता तर गठबंधन झालेलं आहे, अखिलेश आणि मायावती एकत्र आल्यानंतर सगळे पक्ष एकत्र येत आहेत. तर त्याला मी सांगितलं की मी 57 पासून शाळकरी वयात संयुक्त महाराष्ट्र समितीपासूनच्या आघाड्या बघितलेल्या आहेत. तर या आघाड्या बनत नाहीत, बनल्या तर टिकत नाहीत, त्यामुळे गठबंधन वगैरे काय होणार नाही. तो म्हणाला पण झालं तर? मग म्हटलं मोदी 350 जागा मिळवतील. कारण गठबंधन हे मोदींना वरदान ठरेल. गठबंधन नाही होईल, मतं विस्कळीत राहतील, त्याचा मोदींना तोटा आहे. पण गठबंधन झालं तर त्याचं कारण असं की काउंटर पोलरायझेशन नावाचा एक प्रकार असतो. आत्ता तुम्हाला सांगतो, आत्ता जे चाललं आहे की देशभरचे तुम्हाला विश्लेषक असं म्हणतील की नाही आता काल एक सर्वे आला आहे, मला वाटतं ABP आणि न्यूज 18चा सर्वे आला आहे, त्याच्यामध्ये बंगालमध्ये भाजप मोठा होऊन ममता छोटी होताना दिसते, 25-17 असं काहीतरी त्याने आकडे दाखवले. तर मग ते लगेच बघा हिने काँग्रेसबरोबर आणि डाव्या आघाडीबरोबर युती केली नाही, मोदीचा फायदा झाला. तसं नाही आहे मित्रांनो. ममता अतिशय विचारपूर्वक तिने काँग्रेसबरोबर आघाडी केलेली नाही. याचं कारण काउंटर पोलरायझेशन. काउंटर पोलरायझेशन म्हणजे काय असतं? तर ममताला एक गोष्ट माहिती आहे की ती सत्तेत आहे बंगालच्या
आणि बाकी सगळे विरोधात आहेत. त्यामुळे जे विरोधात आहेत त्यामध्ये जसा भाजप आहे तसाच काँग्रेस पण आहे, डावी आघाडी पण आहे. पण डावी आघाडी आणि काँग्रेस हे जसे ममता विरुद्ध आहेत त्यांच्याबरोबरच जर ममताने हातमिळवणी केली तर त्यांच्यामध्ये एक गट असा असतो की तो कट्टर ममता विरोधी असतो. तो म्हणतो यांनीच ते केलं तर मग आम्ही काँग्रेसला कोणालाही मत द्यायला गेलो तर ते ममतालाच मिळतं. मग ते तिसरा पर्याय शोधतात आणि तिसरा पर्याय मोदी किंवा भाजप असतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर हातमिळवणी केली तर ती कुजणारी मतं त्यातला काही अंश भाजपकडे जाईल. म्हणून ममता काँग्रेस आणि डाव्या आघाडीबरोबर हातमिळवणी करत नाही. याला काउंटर पोलरायझेशन म्हणतात. म्हणजे आता तुम्ही अखिलेश किंवा मायावती घ्या, ते दोन पक्ष इथे काय करतात, त्या दोघांच्या मतांची बेरीज करतात. पण त्यातली 10, 15, 25% मतं अशी असतात, ती मतं अशी असतात की मायावती नको म्हणून अखिलेशकडे जातात आणि अखिलेश नको म्हणून मायावतीकडे जातात. पण त्या दोघांनी हात मिळवत तो म्हणतो ह्यांच्याकडे जाऊन काय, ती 10, 15, 25% मतं तिसरा पर्याय शोधून BJPकडे येतात. तर हे जे गणित आहे समजून घ्यावं लागतं, वरकरणी नाही. आत्ता जे लोक म्हणतात अरे दक्षिणेत काय ऐकता ना तुम्ही गेली 2 वर्ष. आता बघा या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यात मोठा चमत्कार हा तुम्हाला तमिळनाडू, केरळ आणि बंगालमध्ये दिसणार आहे. थक्क करून सोडेल. याचं कारण मित्रांनो, केरळमध्ये लव जिहादचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हिंदूंपेक्षा ख्रिश्चन मुलींना झालेला आहे. आणि बघा करुणाकरन माजी मुख्यमंत्री काँग्रेस, त्याच्या मुलीला BJPचं तिकीट. AK अँथनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, त्यांचा मुलगा अनिल अँथोनी, त्यांना BJPचं तिकीट दिलेलं. हा जो सगळा फरक पडतोय, तर सांगायचा मुद्दा असा की 18 सप्टेंबर 2018 हे जे आम्ही उत्तर दिलं तेव्हा महाजन बसले होते, त्या गर्दीत होते. ते म्हणाले आता परत पुस्तक लिहा. आणि त्यातून 2019चं पुस्तक झालं. नाही तर मी पुस्तक लिहिलं नसतं, खरं सांगतो. कारण ते आयतं होतं, लेखमाला होती, यांना देऊन टाकली, मी सुटलो होतो. पण यांनी बोडक्यावर बसून माझ्याकडून ते लिहून घेतलं. अगदी मी खरं सांगतो, हा माणूस छळतो खूप. आत्तासुद्धा सांगतो, मी पुस्तक, माझा हा डोळा खराब आहे, मला मी जवळजवळ 4 वर्ष लिहिणं बंद झालं होतं. पण मी ते फॉन्ट मोठा करून टाईप केलेलं आहे आणि 2 पुस्तकं लिहिली. आणि जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला कळलं की आपण बोलतो त्याच्यापेक्षा अधिक चांगलं लिहितो. 50 वर्ष लिहिलेलं आहे. की मेंदू आणि हात जितका जोडलेला आहे तितकं मेंदू आणि तोंड जोडलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्ही ऐकता त्यापेक्षा लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये फरक पडतो. कारण ते संदर्भ आपोआप यायला लागतात. मला इतक्या वर्षाची एक काळ असा होता, मी दिवसाला 4 ते 5 अग्रलेख लिहित होतो. तुम्हाला गंमत वाटेल, आजचे नाव छापलं येणारे संपादक आहेत ना, ते संपादक आठवड्यात 4 अग्रलेख लिहित नाहीत. मी दिवसाला 4 अग्रलेख लिहिलेले. हौस होत्या, लिहिणं हा छंद होता. पण हे मोकाट रान मिळालं आणि त्यामुळे 2 पुस्तकं लिहिली यावेळेला. पण डोळ्याला त्रास असूनसुद्धा लिहिली. मी स्वतः जे माझ्या प्रतिप्रकाश प्रकाशनतर्फे केलं आहे ते अश्वमेध म्हणून लिहिलं आहे, अश्वमेध 2024. तर अश्वमेध म्हणजे काय हे समजून घ्या. अश्वमेध एखादा राजा असतो, म्हणजे अयोध्येची गोष्ट काढली तुम्ही की अयोध्येत परत राजा झाल्यानंतर श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला होता. आणि अश्वमेध करणारा राजा कोणाशी लढत नाही. तो म्हणतो माझे मांडलिक बनून राहा, माझे मांडलिक बनून राहा. आणि तो घोडा सोडतो, ज्याला खुमखुमी आहे त्याने घोडा आडवा, मग लढाई. तोपर्यंत लढाई नाही. नवीन पटनाईक आपल्या राज्यात खुश आहे, मोदी त्याला हात लावत नाही. जगनमोहन रेड्डी आंध्र, मोदी त्याला हात लावतात, नाही हात लावत. कळलं अश्वमेध. तर ही लढाई मोदी लढवतच नाही आहे, हे पहिलं लक्षात घ्या. ज्यांना खुमखुमी आहे ते गेले 8 महिने चाललंय, इंडी जागा वाटप चालू आहे. मी आजच एक हिंदीत व्हिडिओ केलाय, तो उद्या टाकेल. क्या
इंडी गठबंधन का सीट का बंटवारा हो गया, 24 के लिए नहीं 29 के लिए. कारण यांनी थिअरी काढले की जो जिंकेल त्याला ती जागा. आता जिंकेल कसं ठरणार 24च्या निकालानंतर? मग जागा वाटप कुठचं आहे? 2029. फरक लक्षात घ्या मित्रांनो. आपण जे करतो, राजकारण करतोय, ते काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे ना, काहीतरी अर्थपूर्ण असलं पाहिजे. म्हणजे काही खुळ्यासारखं करायचं आणि आर्ग्युमेंट करत जायचं तर त्यातून काही निष्पन्न होत नाही. त्यातून काही, ज्या वेळेला मोदी 2047चं प्लॅनिंग करतोय माणूस, पुढची 25 वर्ष, अरे तुम्ही 5 महिन्याचं प्लॅनिंग नाही करू शकत आहात. 1 सप्टेंबर 2023ला मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये 28 पक्षांचं बैठक झाली होती. काय ठरलं होतं? सप्टेंबर संपेपर्यंत सगळ्या राज्यात सगळ्या पक्षांनी त्या त्या राज्यातल्या आपापल्या सीटांचं वाटप करून घ्यायचं, जागांचं. आज 6.5 महिने होऊन गेलेत, एकाही राज्यात जागा वाटप होऊ शकलेलं नाही, होऊ शकलेलं नाही. आणि होणार कसं? आघाडीचा अर्थ काय असतो मित्रांनो? आघाडीचा 2019च्या निवडणुकीमध्ये नितीश कुमार परत एनडीएमध्ये आले होते. 2014मध्ये नितीश कुमार शिवाय भारतीय जनता पक्षाने 22 जागा बिहारमध्ये जिंकल्या होत्या. 22 जागा, त्यातल्या 5 जागा नितीशला दिल्या. आघाडी करताना पहिला नियम काय असतो? मी काय मागतो ते महत्त्वाचं नाही, मी काय देऊ शकतो. जिंकलेल्या 5 जागा नितीशला भाजपने सोडल्या. आणि मग तुम्ही इंडिया आघाडीतली सगळी चर्चा आहे का? एवढ्याच्या खाली येणार नाही. दत्ता सामंत कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. झाला गिरणी संप. आज गिरण्या शिल्लक आहेत, गिरणी कामगार शिल्लक आहेत, दत्ता सामंत शिल्लक आहेत. इंडिया आघाडीचं काय होणार मित्र? कुठच्याही राजकारणामध्ये दूरगामी धोरण असावं लागतं. आपण काय करतोय तुम्हाला तरी माहिती असलं पाहिजे, कोणालाही काही माहिती नाही आहे. एक साधी गोष्ट आहे मित्रांनो, मी नोव्हेंबरमध्ये ते जयपूर डायलॉग म्हणून त्यांचं एक फेस्टिवल असतं. सगळ्या अशा यूट्यूबर, विचारवंत, पत्रकार यांचा एक ते 2 दिवसाचा मेळावा घेतात. तिथे मी गेलो होतो. त्याने मला प्रश्न विचारला की अभी 28 पार्टियाँ इकट्ठा हो गए, गठबंधन हो गया, इसका क्या होगा? म्हटलं क्या होगा? नाही आगे चलकर ये क्या कर सकते? म्हटलं एक लक्षात घ्या, तुमचा असा भ्रम आहे की मोदी शहा जेव्हा म्हणतात की डबल इंजिन सरकार, त्या अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे आणि मोदी शहा असले खुलासे करत नाहीत की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री असं तुम्हाला वाटतं. ते तसं नाही आहे. डबल इंजिन म्हणजे मोदी आणि शहा हे डबल इंजिन आहे. तो डबल इंजन के सामने ये 28 इंजन इकट्ठा हुए और 28 इंजन की गाड़ी यार्ड में तैयार है, लेकिन प्लेटफॉर्म पर नहीं आएगी. और जब तक प्लेटफॉर्म पर नहीं आएगी तो कोई पैसेंजर चढ़ेगा नहीं, उसमें बैठेगा नहीं. और बैठेगा भाई कैसे? इंजन में बैठने को जगह कहाँ होती है? इसके लिए तो बोगी चाहिए. अगर माल धोना है तो उसके लिए डिब्बे चाहिए, कहाँ है? तो परवाच मला संजय दीक्षितचा फोन आला होता, आपने बिल्कुल सही किया था, अभी भी इनकी गाड़ी प्लेटफॉर्म पर ही नहीं आ रही है. फरक तो असतो मित्रांनो, तुम्हाला शब्द वापरले जातात ते शब्द समजून पण घेणं आवश्यक असतं, समजून घेणं आवश्यक असतं. आणि एक गोष्ट असतं, मला नेहमी असतं की मला राहुल गांधी किती मूर्ख वाटला तरी मी तो म्हणतो ते ऐकतो, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि जर समजलं नाही तर मग म्हणतो की नाही हा मूर्ख आहे. पण मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना. अनेकदा माणूस, तुम्हाला एक गंमत सांगतो मित्रांनो, 2 वर्ष होतील, 1 मेला 2 वर्ष होतील. मुंबईच्या सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीसांनी मेळावा भरवला होता महाराष्ट्र दिनाचा. आणि देवेंद्र फडणवीस एक गोष्ट बोलली
उद्धव ठाकरेंना उद्देशून बोलले, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस विरोधी नेता होते. माणसं सूचक कशी बोलतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, म्हणजे कांचीलात मारी म्हटल्यावर महाराष्ट्राचा अपमान, नारायण राणेला अटक करा, कोण असेल तो अर्णब गोस्वामी, तर तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. हे उद्धव ठाकरेंना उद्देशून बोललेलं वाक्य होतं. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. पुढचं वाक्य बोलले नाहीत, ते मनात होतं, पोटात होतं, ओठावर आलं नाही. तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही. हे बोलले नव्हते, पण त्या क्रमाने तुम्ही जा की तुम्हाला उत्तर मिळतं. हा माणूस काय म्हणतोय, हा काय इशारा देतोय. ते क्राईम पेट्रोल म्हणून एक सिरियल मला फार आवडते, मला क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन फार आवडतं, की कसा गुन्हा घडला तो उलट पावली जाऊन पोलीस तो शोध घेतात. ते मला आवडतं. माझं लॉजिक सगळं असं तयार होतं की काय एखादा माणूस करतो तर का करतो, कसं करतो. तर हे जेव्हा बघत जातो तर तुम्ही ते शब्द घेतले, शब्द निर्जीव असतात मित्रांनो. त्या शब्दामध्ये आशय असला तर तुम्हाला मेसेज मिळतो. तुम्ही आशय सोडून जर शब्द पकडला तर ते मढं असतं, निर्जीव असतं. त्यामुळे त्या शब्दातला आशय जोडावा लागतो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला वाटतं एक 1.5 वर्षापूर्वी पनवेलला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं शिबिर झालं. तेव्हा मला वाटते चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष होते. चंद्रकांत दादांनी एक वक्तव्य केलं होतं की काळजावर दगड ठेवून आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं. टिंगल त्याची झाली, तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. पण हा माणूस काय सांगतोय लक्षात घ्या, हे समजून घ्यायचं. असं त्याचा ढोल पिटला जातो, पण त्यातून आशय निघून जातो की आमचे इतके आमदार आहेत तरी आम्ही मुख्यमंत्रीपद देतो. तर काळजावर दगड ठेवलाय, पण काळजावर दगड ठेवून आपण अत्यंत कठोर निर्णय घेत असतो. आणि हा निर्णय कठोर असून सुद्धा घेतला, याचं कारण आम्हाला काहीतरी वेगळं साध्य करायचं. काय साध्य करायचं नाही सांगितलं. आता तेच चंद्रकांत दादा ऑक्टोबरमध्ये जेव्हा त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपद बदलून अजितदादांना दिलं, तेव्हा आठवडाभर काय बोलले नव्हते, पण खूप छेडल्यावर त्यांनी सांगितलं की काहीतरी मोठं करायचं असलं तर छोटा त्याग करावा लागतो. किती लोकांनी गंभीरपणे घेतलं. मी त्याच्यावर तेव्हा पण व्हिडिओ केला होता की पुण्याच्या पालकमंत्री पदापेक्षा मोठं काय असू शकतं. तर बारामतीमध्ये सुप्रियाला हरवणं असू शकतं. बरोबर आहे ना. ते जर सुप्रियाताईंनी तेव्हा गंभीरपणे घेतलं असतं तर आता तारांबळ झाली नसती. ज्या पद्धतीमध्ये आज खुद्द पवारांना सुद्धा अख्खा बारामती लोकसभा मतदारसंघात तारांबळ झालेली आहे, त्याचा इशारा हा चंद्रकांत दादांनी ऑक्टोबरमध्ये दिला होता. पण तो इशारा जवळजवळ 2 वर्षापूर्वी अमित शहानी पण दिला होता. अमित शहा माणूस कसा आहे माहिती आहे का तुम्हाला. आता इथे माझ्यासारखे केस पिकलेले वगैरे बरेच बसले, त्यामुळे ईमेल किंवा काय व्हॉट्सॲप वगैरे ह्याच्या पूर्वीच्या जमान्यातले आपण आहोत. टेलिग्राम असायचा, तार. मग ती तार पाठवायची तर ती कमीत कमी शब्दात पाठवायला लागायची. अमित शहा हा तारेच्या भाषेत बोलणारा माणूस आहे. अर्धा शब्द जरी जादा होत असेल तर तो वाचवतो. 2 वर्षापूर्वी अमित शहाना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही एवढं बारामतीमध्ये सीतारामनला वगैरे पाठवतं काय. नहीं वो बारामती, अमेठी के बाद बारामती आता है ना, ए के बाद बी आता है, एवढंच, याच्या पुढे काही नाही. मला अशी जेव्हा वाक्य खटकतात ना ती माझ्या डोक्यातून जात नाही. मी त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो.
आणि लक्षात ठेवा, त्यावेळेला महाराष्ट्रात सत्तांतर झालेलं नव्हतं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना अमित शाह बोललेले आहेत, एक के बाद बी आता है, अमेठी के बाद बारामती. म्हटलं यांचं टार्गेट आहे, यांचं टार्गेट आहे. पण ते किती लोक ऐकायला तयार होते. मी 2 वर्ष माझे व्हिडिओ, तर 4 वर्ष होतील, 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ काढून बघा. मी सातत्याने बारामती गोत्यात आहे सांगत आलो. माझ्या इथल्याही अनेक समकालीन पत्रकारांनी माझी खिल्ली उडवली. काय बोलतो, अरे बारामतीमध्ये पवारांना पाडणं शक्य आहे? घरात सुरुंग लावून टाकला, तुम्हाला पत्ता लागला नाही. आणि बारकाईने बघा, आपण ऐकतो ना, तेव्हा ऐकता ऐकता अनेक गोष्टी निघून जातात. 2 जुलै 2023ला अजितदादांचा शपथविधी झाला. 3 जुलैला त्यांच्या कार्यकर्त्यांची बांद्र्याला भुजबळांचा तो एज्युकेशन कॉम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांची सभा झाली. त्यात अजितदादांनी खुलासा काय केला, अरे 3दा आम्हाला साहेबांनी पाठवलं, आम्ही त्यांच्याशी बोलतोय, इंदूरला जा, बडोद्याला जा, आणि ऐन वेळेला साहेब मागे घेतात. हेच देवेंद्र फडणवीसने आधी पण सांगून झालेलं होतं. पण 3 जुलै 2023च्या भाषणामध्ये अजितदादा बोलले, त्याच्यात एक खटकणारं वाक्य होतं. एक खटकणारं वाक्य होतं, मी जेव्हा बोलतोय सगळं ठरलं होतं आणि ऐन वेळेला मागे घेतलं, त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधीसुद्धा झाला नव्हता, हे अजितदादा बोलले. आणि हे मला खटकणं किंवा मला कन्फर्मेशन होतं. मला माझी फॅमिली दिल्लीत आहे. मी जवळजवळ 1.5 वर्ष दिल्लीत होतो, आता थोडा ये जा करतो. तर मला दिल्लीत कळलेली बातमी होती ऑक्टोबर 2021मधली, की आयदर एकनाथ शिंदे किंवा अजितदादा हे बाहेर पडणार आहेत. हे मला दिल्लीत मिळालेली बातमी होती. आणि मी सांगणाऱ्याला विचारलं होतं, कैसे होगा, न जो आएगा उसको चीफ मिनिस्टर, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड, जो पहले आएगा वो चीफ मिनिस्टर बनेगा. बरोबर आहे. आता गंमत बघा, पहिल्यांदा एकनाथ शिंदे गेले आणि अजितदादा तळतळाट आल्यासारखं काय बोलतात, मी मुख्यमंत्री होण्याची संधी काकांनी हुकवली, बोलतात ना. त्याचं कारण ते आहे. आणि मग त्याच्याशी तुम्ही 3 जुलैचं भाषण जोडा, की त्यावेळेला एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता, कारण दोघांनाही ऑफर होती, जो पहिला येईल तो मुख्यमंत्री, जो पहिला येईल तो मुख्यमंत्री. आता इथे गोष्टी लक्षात घ्यायला लागतात, की ही माणसं फार कमी बोलतात. आणि राजकारणी जे मुरब्बी असतात राजकारणी ना, ते तुम्हाला हुलकावणी देण्यासाठी बोलत असतात. म्हणजे अनेकदा तुम्ही चुकीचा अर्थ लावावा यासाठीच बोललं जातं. आत्ता तुम्हाला ताजं उदाहरण देतो. अचानक 2 आठवड्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले, 370 कलम हटाया, धारा हटाई, 370 तो आ जाएगा, बोलले ना मोदी. 400 NDA, 370 BJP. लक्षात ठेवा, त्यांना खात्री आहे 370 येणार आहेत, आणायचे आहेत. पण मग ते प्रकरण 370 कलमाशी जोडायचं काय कारण आहे? तर त्याची टिंगल व्हावी ही मोदींची इच्छा आहे. का टिंगल व्हावी? मग आपले विरोधक त्याविषयी सावध होणार नाहीत. पण आपण तर 370 बोलून टाकले, नंतर आपल्याला सांगता येतं मी बोललो होतो 370. पण आपल्या समोरच्यांनी ते गंभीरपणे घेऊन त्यात अडचण निर्माण करू नये म्हणून टिंगल व्हायला पाहिजे, म्हणून त्याला 370 कलम जोडलं. ऐसा कभी होता है की असं लोक म्हणाले पाहिजेत म्हणून केलं. इथे तुम्हाला कशी, आपल्याकडे गुगली बॉलर बारामतीत आहेत, पण त्यांना हा दुसरा मिळाला. बॉलिंगमध्ये गुगलीच्या पलीकडचा असतो तो दुसरा मुरलीधरनचा, तो हा दुसरा आहे, बडोद्याहून आलेला, वाराणसीहून आलेला, जो तुम्हाला काही कळायच्या आत होऊन जातं. आणि इथे तुम्हाला कळेल अतिशहाणा त्याचा बैल रिकामा ही म्हण कुठून आली आहे. ज्या दिवशी 20 जूनला 20 जून 22ला पहिले 18-20 आमदार सुरतला गेले
दुसऱ्या दिवशी हलकल्लोळ सुरू झाला. आपण मुरब्बी म्हणून शरद पवार काय बोलले, नाही तो शिवसेने का अंदरुनी मामला आहे. अरे कसा काय अंदरुनी मामला? शिवसेना फुटली, तुमचं सरकार कोसळणार आहे, तुमच्या पक्षाची सत्ता जाणार आहे. हा महाविकास आघाडीचा अंदरुनी मामला होता. पण आपण मुरब्बी आहोत दाखवायला शरद पवार काय बोलले. इथे फरक असतो, इथे फरक असतो. शरद पवारांना एक अजूनही लक्षात येत नाही की आपल्यापेक्षा मुरब्बी कोणीतरी आलेला आहे. अनेक किस्से असतात मित्रांनो, ते खाजगीतले असतात, त्यातले सोर्सेस उघड होतील म्हणून सांगता येत नाही. पण अनेकांचा असा भ्रम आहे, मी ब्राह्मण सभेमध्ये उभा आहे म्हणून तुम्हाला सांगतो, अनेकांच्या डोक्यात असा भ्रम आहे की शरद पवार देवेंद्र फडणवीस या माणसाचा ब्राह्मण म्हणून द्वेष करतात. ही चुकीची कल्पना आहे, अजिबात नाही. त्यांना त्यात 1.25 शरद पवार दिसतो. पवारांना गडकरी चालतील, फडणवीस नको आहेत. ते आपण हे बघतो ना, नॅशनल जॉग्राफी डिस्कवरी, त्याच्यावर त्या माकडामध्ये सिंहामध्ये दुसरा नर टिकू देत नाहीत. बरोबर आहे ना. तो वयात यायला लागला की त्या माद्या त्याला पळवून लावतात, नाही तर नर त्याला मारतो. तसं पवारांना कळतंय, सत्तेत असो नसो सगळं राजकारण पवारांभोवती फिरतं. ही जी गोष्ट आहे ती संपू शकणारा फडणवीस आहे, म्हणून फडणवीस नको आहे. हे तुम्हाला बघता आणि ओळखता आलं पाहिजे. नाही तर सरसकट सोप आहे, तो फडणवीस पवार मराठा, असं नसतं. राजकारणात ते नसतं, राजकारणात ते नसतं. आणि म्हणून ह्या गोष्टी कशा खेळवल्या जातात. मी प्रतिपक्ष चालवताना मी नेहमी लोक राजकारण समजू शकतील, समजावं. जेवढा मतदार प्रगल्भ होईल तेवढा तो अधिक चांगला मतदार होईल आणि अधिक लोकशाही मजबूत होईल. लोकशाही एका कुठच्या विचारधारा घेऊन बसलाय हो, कुठच्या विचारधारा घेऊन बसलाय. हे रोज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. अरे किती लोकांनी यातला फुले शाहू आंबेडकर वाचलाय? कोणी वाचलेला नसतो, कोणी वाचलेला नसतो. हवेत बोलतात ते. आपला तो सत्यनारायणचा भटजी कसं बोलत असतो, तो बडबडत असतो, तसं फुले शाहू आंबेडकर म्हणायचं. म्हणून त्याला थांबवा. ते जे पोथी असते ना समोर एक एक पान पलटत असत, त्याला थांबवलं. आत्ता कुठलं वाचं दाखवता यायला नाही दाखवता येणार, कारण ते मेमराईज केलेलं पोपटपंची चालू असते. घरात मुलं पण, अगदी छोटी मुलं तुमचे, तुम्ही जेव्हा बसता अभ्यास घ्यायला तेव्हा ते पुस्तक समोर धरलेलं असतं, पण ते त्याला पाठ असतं, ते बडबडत राहतं. त्या मुलाला थांबवा, कुठचं वाचलं दाखव, त्याला नाही दाखवता येणार. तशी फुले शाहू आंबेडकर ही पोपटपंची चालते ना, त्यापैकी कोणालाही फुले शाहू आंबेडकर माहिती नसतात. बारकाईने बघा तुम्ही. आणि मी ओपनली, मी जेव्हा कोल्हापूरला हे बोललो, म्हटलं फुले शाहू आंबेडकर आहे ना, हे चवीपुरतं मीठ झालेलं आहे. ते सगळे फूड ब्लॉग्स असतात, त्याच्यावर हे इतकं ग्रॅम, ते तितका टेबलस्पून सांगतात, आणि मीठ आलं की चवीपुरतं मीठ, स्वादानुसार. त्यामुळे प्रत्येकजण आपलं पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी मध्ये मध्ये कमी अधिक प्रमाणात फुले शाहू आंबेडकर आणतो. पण पानसरे घ्या. मी एकच प्रश्न आमच्या एका समाजवादी मित्राला, पत्रकाराला विचारला की गोविंद पानसरे इतके महान होते, तर जे आज अग्रलेख लिहितात लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, त्यांनी आजपर्यंत गोविंद पानसरेंचे लेख का छापले नव्हते? मेलेल्या म्हशीला 12 दूध. तुम्हाला गोविंद पानसरे यांच्या हत्येविषयी काडीची किंमत नाही. त्यातून भाजप संघाला झोडता येतं, ते कोण सनातन प्रभात त्याला झोडता येतं, यासाठी गोविंद पानसरे तुम्हाला मोठे आहेत. पण गोविंद पानसरे वाचलाय का? मित्रांनो, आम्ही जेव्हा नवीन पत्रकार होतो तेव्हा मराठा आणि नवाकाळ ही अशी 2 दैनिकं होती की त्या 2 दैनिकामध्ये कुठलाही कामगार चळवळीचे लोक हक्काने यायचे. ही बातमी छापा आमची, आम्ही छापायचो. पण त्यांच्या त्या बातम्या ह्या लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्समध्ये येत नव्हत्या. त्या काळामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यांना भांडवलदारांची वर्तमानपत्र मानायचे आणि आम्ही कामगारांची वर्तमानपत्र. लक्षात घ्या.
आता गोविंद पानसरे आणतो. गोविंद पानसरेंच्या जाती व्यवस्थेचा अंत म्हणून पुस्तक आहे, वाचा, फार छान पुस्तक आहे. त्यात त्यांनी सांगितलं की शोषक म्हणजे भांडवलदार, शोषक महाचतुर असतात. शोषितांचा विचार मांडणाऱ्या विचारवंतांना शोषक आपले विचारवंत म्हणून घोषित करतात आणि मग शोषितांच्या नावावर शोषक चळवळ चालवायला लागतात. हे गोविंद पानसरेंचं सांगतोय मी, लक्षात घ्या. गोळवलकर गुरुजींचं नाही, लक्षात घ्या. आजचे जे फुले शाहू आंबेडकर पानसरे दाभोळकर बोलतात, यांनी किती वाचलंय सांगा मला. आणि पुढे जाऊन ते म्हणतात, यासाठी आपल्या धडावर आपलंच डोकं असावं आणि आपल्या डोक्याखाली आपलंच धड असावं, हे गोविंद पानसरे म्हणतात. वाचले कोणी, सांगितले कोणी, अग्रलेख लिहिलेला आमच्या लांब. आणि अग्रलेखाचा अजेंडा काय, तर संघाला जोडता यावं. तिथे प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळे मग सगळी पोपटपंची सुरू होते. तेच गोविंद पानसरे. म्हणून मी म्हटलं, मी जेव्हा कोल्हापूरमध्ये हे चवीपुरतं मी म्हणजे तेव्हा ते मला धनंजय महाडिक आणि आमचे चंद्रकांत दादा म्हणाले, अहो कोल्हापुरात हे बोलायची कोणाची हिंमत होणार नाही. म्हटलं आणा समोर, मी वाद घालायला बसतो, कळेल ना कोणी किती फुले शाहू आंबेडकर वाचलेत, या लोकांनी किती हे सिरियसली वाचलेलं आहे. तुम्ही बोलता ते तुम्हाला किती समजलं याला महत्त्व असतं. तुम्ही किती वाचलं हेही महत्त्वाचं नसतं, तर तुम्ही वाचलेलं पचवलं आहे की नाही, तुम्हाला ते किती आत्मसात झालं आहे याला प्राधान्य असतं. आणि त्याचा विसर पडलेला आहे. त्यामुळे विचारवंत, मी नेहमी विचारवंतांना घाबरतो. मी नेहमी सांगतो की या जगातल्या समस्या बुद्धिमंत निर्माण करतात आणि अडाणी सोडवतात. ही माझी व्याख्या आहे. 10 वर्षात जगातला सर्वोत्तम अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्था 6-7व्यावरून 11व्या नंबरवर घेऊन गेला आणि एक अडाणी आणून बसवला, तो 11व्यावरून 5व्यावर घेऊन आला. मित्रांनो, जमलं तर इंटरनेटवर तुम्हाला मिळेल, मुद्दाम एक सिनेमा इंटरनेटवर उपलब्ध आहे, बघा. विथ ऑनर्स म्हणून सिनेमा आहे, हॉलिवूडचा सिनेमा आहे, फार सुंदर आहे. त्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं बॅकग्राऊंड घेऊन तो सिनेमा काढला. एक भणंग दारुडा भिक्कारडा माणूस हा त्या लॉ कॉलेजमध्ये येऊन बसलेला असतो एका विद्यार्थ्याबरोबर, आणि तिथला तो बुद्धिजीवी प्राध्यापक त्या सगळ्या पोरांना वेडेवाकडे प्रश्न विचारून, राजदीप सरदेसाई बरखातच नजरेसमोर आणा मग तुम्हाला कळेल, असा तो जगातलं सगळं ज्ञान माझ्याकडेच आहे अशा थाटात तो त्या पोरांची टिंगल उडवत असतो. आणि अचानक त्याचं लक्ष जातं की हा कोण आहे साला, हा तर विद्यार्थी दिसत नाही. त्याला विचारतात, तू कोण आहेस, तू इन्व्हायटी आहेस का, तू तोंडो नाही, मग तू कोण आहेस, तोंडो मी भिकारडा माणूस आहे, मग तू इथे काय करतोस, हा घेऊन आला म्हणाला, नको असेल तर मी चाललो म्हणून तो निघतो. तर त्याने असा प्रश्न त्याला विचारलेला असतो की व्हॉट इज द जिनियस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान रोज ऐकता ना तुम्ही, संविधान धोक्यात आहे, कोणाला माहिती संविधान काय आहे, एकालाही संविधान माहिती नसतो. तो त्याला विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कारण जी अमेरिकेची राज्यघटना आहे तिने अध्यक्षाला इतके अधिकार दिलेत की एका दिवसात आपला अमेरिकेचा अध्यक्ष अणुयुद्ध सुरू करू शकतो, तो एका मिनिटात हुकुमशाही आणू शकतो. मग त्या कॉन्स्टिट्यूशनचा उपयोग काय, हा प्रश्न विचारलेला असतो. आणि त्या सगळी पोरं आपल्या पद्धतीत अभ्यास करून त्यांची खिल्ली उडवतो. मग त्याला विचार, व्हाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन. तोंड फुकट का उत्तर देऊ, $10 दे दारू प्यायला. तोंड नाही देणं, मग झक मारला असतो, तो जायला निघतो. तोंड थांब ना, देतो काढून. तो खिशात पहिले पैसे ठेवतो आणि त्याला सांगतो, ज्यांनी अमेरिकेची घटना बनवली त्यांना एक गोष्ट माहिती होतं की ही घटना अजरामर नाही आहे, ती काळानुसार बदलावी लागेल, म्हणून त्या दुरुस्तीची देखील तरतूद करून ठेवली. दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन.
ही घटना जशीच्या तशी शतकानुशतकं चालू शकत नाही. त्याच्यात आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार बदल करायची तरतूद त्याच घटनेत आहे. आणि हे तुमच्यासारख्या या विद्यापीठ आहेत ना, हे अधिकाधिक बुद्धिजीवी कचरा निर्माण करतात. आणि हार्वर्ड सगळ्या जगातली मोठी, त्यामुळे ती सर्वाधिक कचरा निर्माण करते. फार सुंदर आहे बघा ते. आणि त्याच्या पुढे त्याने दिलेलं एक उत्तर फार मला आवडतं. तो म्हणतो, मी भिकारडा आहे, उपटसुंब आहे. या अमेरिकेचा देशाचा राष्ट्राध्यक्षसुद्धा उपटसुंबच आहे. चांगलं वाईट जे काय असेल ते आम्ही करतो. तुम्ही नपुसक आहात, तुम्ही काहीही करू शकत नाही. आम्ही बरं केलं की वाईट केलं याची चर्चा करण्यात तुमचं आयुष्य संपून जातं. तुम्ही मरून जाता, पण तुम्ही काहीही करू शकत नाही. फार सुंदर आहे बघा तो सिनेमा. मुद्दाम वेळ काढून बघा. आपल्या बुद्धीला चालना त्यातून मिळत असते. आणि हे तुम्ही इथे बघताय. गेली 10 वर्ष नाही, गेली 22 वर्ष हे सगळे लोक नरेंद्र मोदीला परीक्षेत नापास करतात, ज्या परीक्षेला नरेंद्र मोदी बसलेलाच नाही. जो तुमच्या विद्यापीठात, तुमच्या शाळेत, तुमच्या कॉलेजात त्याने ॲडमिशनच घेतलेली नाही. आणि दरवेळेला म्हणतात हा आता नापास, हा आता नापास. अरे तुमच्या नापास आणि पास होण्याला विचारतो कोण? किती साधी गोष्ट आहे बघा. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगेन की 2014चे निकाल लागले. आणि मला तारीख आठवते, 26 मे 2014 रोजी मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ही जी शपथ पहिली घेतली पंतप्रधान पदाची, त्या दिवशी हिंदू नावाच्या दक्षिणेतल्या इंग्रजी दैनिकामध्ये एक लेख छापून आला होता. त्या लेखाचं शीर्षक होतं, हाऊ मोदी डिफिटेड लिबरल्स लाईक मी. त्या लेखकाचं नाव होतं शिव विश्वनाथन. हा मोठा, तुम्ही अलीकडे माहिती नाही चॅनेलवर असतो का, नाही तर त्या काळात तो चॅनेलवर नेहमी दिसायचा, सोशिओलॉजिस्ट म्हणून. मला गंमत वाटली की हा निवडणूक लढला नाही तर ह्याला मोदींनी कसं काय हरवला, मोदींनी त्याला कसं काय हरवला. तर मोदींनी त्याच्यासारख्या बुद्धिजीवींचा पराभव केला हे त्याला सांगायचं होतं. आणि त्याच्यात आपण कसा मूर्खपणा करत आलो बुद्धिजीवी, हे निकालानंतर, शपथविधीनंतर तोच लिहितोय जो आधी 10 वर्ष मोदींवर सतत टी व्हीवर किंवा लेखनातून अटॅक करत होता. मग तू मूर्खपणा का करत होता? जगातले शहाणे तुम्हीच. वैशिष्ट्य याचं असतं ना. माझा एक सहकारी आहे पंढरनाथ सावंत, ते असे सार्वजनिक गल्लीबोळातले कार्यक्रम असतात, तिथे हे माईक समोर आलं की प्रत्येकाला त्यात बोलायची हौस असते ना कार्यकर्त्यांना. आणि मग तिथे एक पद्धत असते, बरं एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमांना सुरुवात करतो, हे नॉर्मल एक वाक्य असतं. एक दिवस आमचा पंढरी बोलता बोलता तो फार बडबड करायचा तो, आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना डिस्टर्ब व्हायचा. पण तो इतका प्रबोधनकारांच्या तालमीत तयार झालेला पत्रकार होता. एक दिवस सगळेच बोर झाले तसं बघून तो म्हणाला, याला मी आता जास्त बोलणार नाही, एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि पुढे बोलायला सुरुवात करतो. पण मित्रांनो, हे गमतीत बोललेलं वाक्य आहे ना, ह्याच्यामध्ये केवढा मोठा आशय आहे बघा, की आजपर्यंतचा मूर्खपणा मान्य करतो आणि नवा मूर्खपणा सुरू करतो. हा या देशातल्या बुद्धिजीवींचा व्यवच्छेदक लक्षण झालेलं आहे. 2014मध्ये आपण का पराभूत झालो याचा विचार केला नाही, आत्मपरीक्षण नाही. 2019मध्ये परत पराभूत झाले, 24 आलं तरी आत्मपरीक्षण नाही. विनोद तुम्हाला सांगतो, सर्च मारा, गुगलवर जा. जयराम रमेश, जे आत्ता राहुल गांधींचा उजवा हात म्हणून त्या सगळ्या जोडो यात्रेमध्ये आहेत, हा माणूस पहिला आहे की ज्याने मोदींची ताकद ओळखली होती. 2013च्या जुलैमध्ये पुढे मोदी हळूहळू करत प्रचार सुरू केला होता त्यांनी, तेव्हा जयराम रमेश यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातलं काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे.
सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि मला वाटते सप्टेंबर वगैरे त्यांनी आणखीन एक मुलाखत दिली होती, तेव्हा त्यांनी राहुल गांधी हा कसा निरुपयोगी माणूस आहे, काँग्रेस बुडवणार नाही ह्याचं पण भविष्य करून ठेवलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काँग्रेसजन 2014ची निवडणूक आली आहे म्हणून चिंताक्रांत आहोत आणि राहुल गांधी 2019ची तयारी करत आहेत. हे माझे शब्द नाहीत, जयराम रमेशचे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतले शब्द आहेत. आज तोच माणूस जर भारत जोडो यात्रेमध्ये प्रवक्त्यासारखं बोलत असेल तर किती बुद्धी गहाण पडली आहे हे आपल्याला कळू शकतं. फरक तिथे असतो माणूस की एखाद्या अडाणी माणसाला आपण लगेच पटवू शकतो, पण बुद्धिजीवी माणसाला नाही पटवता येत. बैल गेला आणि झोपा गेला म्हणतात, ते त्यासाठी आलेले आहेत. हे शब्द वाक्प्रचार किंवा म्हणी तिथून आलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही बघाल की आता 2024 आलं तरी ते त्याच. आणि ह्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेला 2019ला माझं पुस्तक प्रसिद्ध झालं तर अनेक पत्रकार, तरुण पत्रकार माझ्या संपर्कात असतात जुने संदर्भ विचारायला. तर मुंबई मिरर नावाच्या दैनिकातला एक रिपोर्टर पोरगा माझ्या संपर्कात होता आणि तो मला विचारायचा, तुम्ही असं म्हणता तसं म्हणता, आणि ते बरोबर ठरलं. तर त्या दैनिकाच्या संपादिकेने मला निकालानंतर, हे तुम्ही कसं काढलं, तुम्ही सर्वे करत नाही काय, तुम्ही आकडे आणता कुठून, तुम्ही आकलन कसं करता, ह्याचा एक अभ्यास वर्ग घ्या म्हणून मला बोलवलं होतं. मी गेलो होतो त्या टाइम्सच्या बिल्डिंगमध्ये आणि मी त्यांना सुरुवातीलाच समजावलं की मी तुम्हाला सगळं समजावेन, पण स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की तुम्हाला काहीच समजणार नाही. तर तुम्ही म्हणाल असं का म्हणता तुम्ही? म्हटलं याचं कारण समजावणं माझं काम आहे, पण समजणं तुमचं काम आहे ना. तुमचं काम मी कसं करू? तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे. समजून तुम्ही घ्यायचं ना, मी नाही समजून घेऊ शकतो. मी समजावू शकतो आणि झालं. मग शेवटी त्यांना गंमत आहे, किती सोपं करा त्यांना समजत नाही, तो विद्वान असतो. तर मी त्यांना मग त्यांना समजावलं की 99 साली मी पहिला लॅपटॉप हँडल केला, त्याची मेमरी होती 4 GB. आज आपण 2019 म्हणजे 20 वर्ष पुढे आलो आहे. आज स्मार्टफोनची पण मेमरी ही 150-200 काय म्हणतात GB असते, मला त्यातलं काही कळत नाही. पण म्हटलं आता गंमत लक्षात घ्या की आता ह्याच्यातली काय ॲप असतात ती डाउनलोड करा. म्हटलं तो 4 GBचा जो जुना लॅपटॉप आहे त्याच्यावर मी आजचं एखादं ॲप डाउनलोड करायला गेलो तरी होणार नाही. का होणार नाही? त्याची मेमरी कमी आहे, तो जुना आहे, तो आउटडेटेड आहे, तो एक्सपायरी डेट झालेला आहे. तुमचा मेंदू एक्सपायरी झालेला आहे. तुम्ही 99 मध्ये अडकलाय आणि जग आलंय 2019 मध्ये. त्यामुळे तुम्हाला काळानुसार बदललं पाहिजे. आणि कशी, मी सोलापूरला एका पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे ती तरुण मुलं बिचारी, त्यांनी मला विचारलं की तुम्ही एवढे ज्येष्ठ पत्रकार आहात, मग तुम्ही प्रतिगामी लिहिता कसं? तर म्हटलं बाबा मला काय प्रतिगामी पुरोगामी कळत नाही, तुम्ही मला समजावा. मग त्यांनी काय काय प्रश्न विचारले. मी त्यांना सांगितलं मी एक उदाहरण देतो तुम्हाला, उदाहरण देतो. म्हटलं 1972ला नागपाड्याला जे महाराष्ट्र कॉलेज आहे तिथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती आणि त्या परिषदेच्या विरोधात, म्हणजे ट्रिपल तलाकच्या विरोधात, त्या परिषदेवर हमीद दलवाईने मोर्चा काढला होता. त्या मोर्चात भाऊ तोरसेकर होता, मी होतो, हुसेन दलवाईसुद्धा होता, भालचंद्र मुणगेकरसुद्धा होता. मी आजसुद्धा ट्रिपल तलाकच्या विरुद्ध आहे. हुसेन आणि मुणगेकर आहेत का? आज ते ट्रिपल तलाकचं समर्थन करतात, मी आजसुद्धा विरोध करतो. मग मला सांगा, मी तेव्हा पुरोगामी होतो की आज पुरोगामी आहे? हुसेन आणि मुणगेकर हे तेव्हा पुरोगामी होते की आज होते? तर ती मुलं गडबडली. ते म्हणाले आम्हाला यातलं काही माहितीच नाही हो. म्हटलं एक्झॅक्टली, तुम्हाला काहीच माहिती नाही म्हणून तर तुम्ही विद्वान आहात. विद्वत्तेचं लक्षण काय झालंय बघा मित्रांनो, विद्वत्तेचं लक्षण काय झालं. मुद्दा असा असतो की आपल्याला
आपण पत्रकार झालो म्हटल्यावर सर्वज्ञ झालो, ही भूमिका झाली आहे, ही भूमिका झाली आहे. आणि तिथून मग गडबड झालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीला ते उदाहरण दिलं नासाच्या परीक्षेचं. इथे प्रॉब्लेम सुरू होतो आणि म्हणून मग दिसतं समोर आहे हे पटत नाही आणि मग नाही, देअर वॉज अंडर करंट. आता तुम्हाला सांगतो ना, मे महिन्याच्या शेवटी मतमोजणी होईल तेव्हा तुमच्या सगळ्या चॅनेलवरचे एकापेक्षा एक जाणते असतील ना, तेवढे वरवर दिसत नव्हतं, बट देअर वॉज अंडर करंट. 2019च्या निकालानंतर योगेंद्र यादवपासून शेखर गुप्तापर्यंत एक तो दिल्लीत सेमिनार झाला आणि त्या सेमिनारमध्ये शेखर गुप्ताने स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला दिसत होतं, आम्हाला बघायचं नव्हतं. कळलं मित्रांनो? समस्या सूर्य उगवून भागत नाही, तुमचे डोळे उघडे असायला लागतात, नाही तर डोळे मिटले असतील तर सूर्य उगवत नसतो. आणि तिथे तुम्हाला कळेल की मोदी का जिंकणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण ते एवढं लांब जाऊ नका मित्रांनो. आपल्या घरातली गोष्ट घ्या. आपली मुलगी असेल, बहीण असेल, ती कुठल्या तरी मुलाबरोबर फिरताना दिसतं असं कोण बोललं ना, आपल्याला राग येतो, आपण नाही सहन कर, छेजा असं शक्य नाही, बोलतो की नाही. थोडंसं आपल्यालाही माहिती असतं, पण ते आपलं ऐकायची तयारी नसते. आणि जितका माणूस बुद्धिजीवी असतो तितका तो अधिक अंधश्रद्धा असतो. तो आपल्या विचाराला चिकटून राहतो, ती जागा सोडायला तयार नसतो, ती भूमिका सोडायला तयार नसतो. सामान्य माणूस असो लवकर बदलतो की अरे माझ्या घरात गॅस येऊन पोहोचला आहे. तुम्हाला सांगतो, त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाला मी गेलो, मला धक्का बसला. अंकुर चौधरी नावाचा नॉयडातला एक जण भेटला. म्हणजे मलाही माहिती नव्हतं शौचालय ठीक आहे, 10 कोटी शौचालय बांधली, स्वच्छता आरोग्य, माझ्या मर्यादा इतक्याच होत्या. पण त्याने माझ्या ज्ञानात एक भर घातली. तुम्हाला भाऊ तुम्हें मालूम है ये शौचालय से महिलाओं को बहुत सारी सिक्युरिटी मिली. म्हटलं कैसे? तुम्हाला आमच्याकडे उत्तर प्रदेशात सगळीकडे शौचालय नसल्यामुळे एक तर सकाळच्या अंधारात किंवा संध्याकाळी काळोख पडल्यानंतर बायका शेतात जायच्या. अभी नहीं जाते. 50% सेक्स क्राइम कम हो गया, उनको सिक्युरिटी मिल गई है. तो ये सिक्युरिटी का भी मामला आहे. आता हे मुंबईत बसून मला कळत नव्हतं, पण त्याने मला सांगितलं हा अनुभव असतो. पण तुम्ही टी व्हीवरच्या चर्चा आणि ऐकत असाल, तुम्हाला एक गोष्ट साधं नाही ना, व्हॉट आर यू टॉकिंग, व्हेर इज द डेटा. ह्यांना डेटा पाहिजे, यांना माणसं माहिती नाहीत, डोकी माहिती आहेत काउंट केलेली. डेटा, व्हेर इज डेटा. पण डेटा म्हणजे डोकी नसतात, डोक्याच्या आतला मेंदू असतो. आणि मला जे विचारतात की तुला कुठून काढतो, तर मी म्हटलं मी मेंदू मोजतो, डोकं नाही मोजत, मी मेंदू मोजतो. तुम्हाला आणखीन एक जाता जाता किस्सा सांगेल की लॉजिक कसं असतं मित्रांनो. हे आत्ता जे सत्तांतर झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये घटनापीठासमोर चर्चा सुरू झाल्या. रोजच्या रोज आमचे बापट घटनातज्ञ सांगत होते काय काय, आणि मी शिंदे कसे जिंकणार हे मी सांगत होतो. तर एक मोठे वकील, मी नाव सांगत नाही तुम्हाला, माझे मित्र आहेत, त्यांनी मला तो निकाल लागल्यानंतर एक प्रश्न विचारला की प्रश्न असा विचारला की हे जे रिझनेबल टाईम सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे की रिझनेबल टाईममध्ये विधानसभेच्या सभापतींनी या विषयाचा निकाल लावावा, तर रिझनेबल टाईम कसा मोजायचा. त्यांना मी सांगितलं रिझनेबल टाईम एकाच घड्याळात मोजता येतो, ज्या घड्याळात काटेच नसतात. कारण म्हटलं प्रत्येकाचा रिझनेबल टाईम वेगळा असतो ना, माझा वेगळा असेल, तुमचा वेगळा असेल. पण तरी ते म्हणाले ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण तरी तुम्हाला काय वाटतं किती रिझनेबल टाईम किती असू शकतो. मी त्यांना म्हटलं 70 वर्ष कमीत कमी. तुम्हाला काय म्हटलं, 370 कलम तात्पुरतं होतं ना, तात्पुरतं म्हणजे 70 वर्ष असेल तर रिझनेबल म्हणजे 75 वर्ष तरी असायला पाहिजे की नाही. ही गंमत असते मित्र.
तुम्ही जर विषय समजून घेतला, मी ते वकील मोठे आहेत, त्यांनी मला हात जोडले, म्हणाले तुम्ही लॉ केला नाही फार बरं झालं, नाही तर एक दिवस समोर येऊन उभे राहिला असतं. म्हटलं तसं नाही, मी लॉजिकली बोलतो, पण गंमत म्हणून सांगितलं तुम्हाला. पण म्हटलं इथे गंमत अशी असते की ते म्हणाले मग बापट सर, म्हटलं बापट सर इंग्लिशचे क्लास चालवतात, तो माणूस आयुष्यात कोर्टामध्ये उभा पण राहिलेला नाही, त्याला आमचे चॅनेलवाले घटनातज्ञ म्हणून पेश करतात. आहे की नाही विनोद? तो म्हणतो काय सांगता? आणि म्हटलं विनोद बघा, फक्त मराठी चॅनेलवाले आणतात, इंग्लिश क्लासेस चालवून देखील इंग्लिश चॅनेलवाले त्यांना बोलवत नाही. पण इथे तुम्हाला कळेल की आम्ही एखादी गोष्ट मार्केटिंग केल्यासारखी जेव्हा करतो तेव्हा ती कधीतरी उघडी पडते. आणि तेच झालं या सगळ्यामध्ये. मी लॉ केलेला नाही, पण मी एक भूमिका म्हणून त्या विषयावर बोलत आणि लिहित होतो. तर मी बरोबर ठरलो याचा मला आनंद नाही, मी बरोबर ठरणारे मला माहिती होतं, कारण मी लॉजिकली होतं. जगातलं सायन्स असो, कायदा असो, भूमिती असो, गणित असो, हे सगळं लॉजिकवर आधारित असतं. आणि तेव्हा मित्रांनो, हे जे पुस्तक मी लिहिलं आहे किंवा मी दुसरं अश्वमेध प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे पुस्तक झालं, हे लॉजिकवर आधारित आहे. आणि लॉजिक सांगून मी थांबेन. तुम्हाला 370 हा आकडा कुठून आला आहे सांगून मी थांबेन. 303 आले तुम्हालाही माहिती आहे. पण भाजपचे उमेदवार दुसऱ्या नंबरला पडले अशा जागा आहेत 72. आता 303 आणि 72 बेरीज करा, किती येते बघा, 375. आणि भाजप हा एक परीक्षा संपल्यानंतर रिझल्ट येण्याच्या आत पुढच्या वर्षीचा अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी आहे. त्यामुळे 2019ची निवडणूक संपल्यापासून भाजपचे जे पदाधिकारी आहेत दिल्लीतले, ते 2024च्या तयारीला लागलेले होते. त्यामुळे 303 का जिंकल्या आणि पुढच्या 72 का गेल्या याचा अभ्यास करून त्यांनी 24ची तयारी सुरू केली होती. आणि 219चा निकाल विरोधी पक्षांनी अजून अभ्यासलेला सुद्धा नाही, तिथे फरक पडतो. त्यामुळे 370 आकडा कुठून आला हे तुम्हाला कळलं असेल की या जागा थोडी ताकद लागली असती गेल्या वेळेला तरीही जिंकता आल्या असतील, अशा असतात. 2 नंबरच्या जागा आणि 1 नंबरच्या जागा ह्या तुमच्या हक्काच्या जागा असतात. ज्यावेळेला हक्काच्या जागा 375 असतात, 95-97% पोरगं वर्गातच मिळवत असतं, शाळेत मिळवत असतं, त्याला बोर्डात 99% मिळवायचे असतं. तो 99% माझ्या पत्नीची मेरिटवाली आहे, तिने मला हा प्रश्न विचारला. म्हटलं तू वर्गात दरवेळेला पहिली यायची, शेवटपर्यंत अभ्यास का करायची? नेमकी तीच गोष्ट इथे. मोदी शहांना टॉपर व्हायचं असतं आणि 370 हा आकडा तिथून येतो. आणि तेच तर्कशास्त्राच्या आधारावर फक्त मोदी आणि अश्वमेध 2024मध्ये मी लिहिलं आहे. नमस्कार. प्रश्न आहे, इथे बसून बोलताय? बरं, एक निवडक 3 प्रश्न फक्त आपण घेतोय, त्याच्यानंतर एक छोटासा सत्कार आहे. या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये 2 फोटो आता माझ्याकडे आले ताबडतोब फ्रेम करून, तर ते आपण एक भाऊनं आणि एक महाजन सरांना देणार आहोत. त्याच्यानंतर वंदे मातरम होईल आणि नंतर कार्यक्रम संपेल. पहिला प्रश्न मंजुळा शेडवा यांनी विचारला आहे की जरांगेंचा बोलविता धनी फायदा देवेंद्रांना झाला, हे जरी मान्य करायचं झालं तरी बोलविता धनी फडणवीस कसे, कारण सगळ्या खाणाखुणा पवारांकडे निर्देशित करत होत्या. नाही, तो आजचाच व्हिडिओ आहे म्हणून मला माहिती आहे अनेक जण विचलित झालेले आहेत. पण अनेकदा तुम्ही गोलमाल सिनेमा बघितला असेल पूर्वीचा अमोल पालेकरचा, तर त्याच्यामध्ये तो उत्पल दत्त दोन्ही बाजूने खेळत असतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस किती चतुराईने सगळ्यांना खेळवतात त्याच्यावर मी अधिक उलगडा पुढे कधीतरी करीन, आत्ता नाही करणार आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती नसतात. पण ज्या प्रकारे बोलविता धनी म्हटल्यानंतर त्याचा सगळा ब्लेम हा पवारांवर जावा
अशाच पद्धतीत खेळला गेलेला तो गेम असू शकतो, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे की बिबट्या पकडतात. बिबट्या एखाद्या गावात धुमाकूळ घालत असला तर त्याला पकडायला पिंजरा लावतात आणि तो पिंजरा लावलेला असतो. त्याच्यात 2 कप्पे असतात. एका कप्प्यात ती बकरी ठेवलेली असते आणि दुसऱ्या कप्प्यात बिबट्या येऊ दिला जातो. उपोषण सुरू झालं, लाठीमार झाला आणि त्यानंतर इमिजिएटली शरद पवार अंतरवली सराटीला पोहोचले. पडदा दरवाजा खाली पडला, बिबट्या अडकला. मी अधिक तपशिलात या विषयावर बोलणार नाही, पुढे कधीतरी बोलीन, आत्ता नाही बोलणार. एक भाऊ, एक थोडा वेगळा प्रश्न आहे. योगेश पाटोळे त्याने विचारला आहे, राष्ट्रवाद, अतिरेकी राष्ट्रवाद, फॅसिझम आणि अस्मिता, मोदींची वाटचाल आणि फसलेले ट्रम्प यातील फरक थोडा समजावून सांगावा अशी विनंती. नाही, अतिरेकी राष्ट्रवादी खोटी कल्पना आहे. अतिरेकी लोकशाही ही समस्या आहे. आपण एक सगळे लोक विसरून गेलो आहे की कायदा म्हणजे काय असतो ते आपण विसरलो आहे. कायदा म्हणजे सक्ती असते, लक्षात ठेवा. लॉ मस्ट बी एन्फोर्स्ड. एन्फोर्स म्हणजे सक्ती. तुम्हाला आवडतो नावडतो, मान्य आहे नाही मान्य आहे याच्याशी कर्तव्य नाही, त्याला कायदा म्हणतात. त्यामुळे कायद्यामधली जी सक्ती असते ती सोयीनुसार होते. आज 8 समन्स केजरीवाल हजर होत नाही तरी कोर्टाकडून त्याचे लाड होतात. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की कोर्टच कायदा पायदळी तुडवत असतं. मी तुम्हाला सांगतो, आपल्या देशात पहिला लिखित स्वरूपाचा कायदा कुठचा आला असेल तर तो इंडियन पिनल कोड 1860 मध्ये मेकॉलेने तो लिहिलेला आहे. आणि इंडियन पिनल कोड आलं त्याच्या 3 वर्ष मागे जा की काय साल होतं, 1857, बरोबर आहे. 1857चं बंड हे पहिलं स्वातंत्र्य युद्ध मानलं जातं. आणि त्यानंतर ते बंड मोडून काढताना फाशीचे स्तंभ देखील, वधस्तंभ उभारले नव्हते. झाडाला तर झाडाला फासाला लटकवून माणसं मारली, टेरर निर्माण केला, दहशत निर्माण केली आणि त्या दहशतीला कायदा म्हणतात. त्याचं कोडिफिकेशन म्हणजे 1860चं इंडियन पिनल कोड. त्यामुळे ब्रिटिशांचं राज्य दीर्घकाळ चालू शकलं त्याचं कारण त्या कायद्यामागे टेरर होती. मला 1982ची गोष्ट आठवते. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना लष्कर बोलवावं लागलं, पोलिसांचं बंड झालं होतं. माझी आई खूप, आता नाही आहे ती, पण तेव्हा तिने म्हणाली, अरे त्या एक जीप आणि त्याच्यावरती अशी तोफ वगैरे होती, तेवढी छोटी छोटी पोरं पण जाऊन तोफेच्यात ते डोकावून आत बघत होती. ती म्हणे काही पोरं म्हणे, आम्ही सोजीर दिसला तर घाबरायचो. ती घाबरायची ती सोजीराला नाही, त्या कायद्याला ब्रिटिशांच्या घाबरत होते. आज आम्ही कायद्याची टिंगल करून टाकलेली आणि त्यामुळे हे जे आहे अतिरेकी राष्ट्रवाद वगैरे, अरे ज्या देशामध्ये वंदे मातरम बोलण्यासाठी लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या त्या देशात आज वंदे मातरम म्हणणार नाही, आमच्यावर सक्ती करू नका असं म्हणणारे गांधीवादी आहेत. आणि म्हणून हे सगळे शब्द असतात, हे यांनी निर्माण केलेलं असतं. पोस्ट ट्रूथ नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे सत्य संपल्यानंतर वगैरे. तेव्हा हे शब्द काय असतं, विद्यापीठामध्ये किंवा एखाद्या प्रयोगशाळेमध्ये जे प्रयोग चालतात त्या प्रयोगासारखे हे शब्द प्रो इन्क्युम्बन्सी, अँटी इन्क्युम्बन्सी कुठून काढलं. मला मी सांगितलं ना मगाशी त्या मुंबई मिरजच्या याच्यात, मी त्याला म्हटलं व्हॉट अबाउट अँटी इन्क्युम्बन्सी. म्हटलं हे शब्द काढले कोणी, तुम्हाला अर्थ नेमका कळतो का. अँटी इन्क्युम्बन्सी म्हणजे ज्याच्या खिशात पैसे खुळखुळतात त्याला आलेला माज. म्हटलं मॉलमध्ये जाऊन 3-4 तास फिरून काहीही खरेदी न करता बाहेर येतो ना,
त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. ह्याच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून तो मॉलमध्ये जातो आणि नवीन कसलंच नाही, काही नवीन मॉडेल नाही म्हणून तो परत येतो 2 तास घालून. म्हटलं गावाच्या आठवडे बाजारामध्ये कमीत कमी पैशात घराला पुरणारं सगळं घेऊन येतो माणूस, त्याला प्रो इन्कम्बन्सी म्हणतात. ते बघत राहील माझ्या तोंडाकडे, कारण हे शब्द विद्यापीठातून आलेत, त्यांना त्याचा काहीही अर्थ माहिती नसतो. पण तो बोलला, हा बोलला, पुढचा कुत्रा भुंकला, सुरू होतं. एक प्रश्न आहे, आपण नाव लिहा म्हणून सांगितलं होतं, इथे फक्त इनिशियल लिहिल्यात AJS, कारण मला माहिती नाही. पण युती आणि आघाडीपासून सध्या तरी सुस्पष्ट भूमिका मांडणारा एक पक्ष आहे, त्या मनसेचा येत्या लोकसभेच्या निवडणुकीत एकंदर भाकीत सांगा. नाही, मी खरं सांगतो की मनसेने या निवडणुकीमध्ये कुठच्याही याच्यात जाऊ नये. अनेकांना माझ्याबद्दल आक्षेप पण आहे की मला राज ठाकरेविषयी फार आस्था आहे. तर असं वाटणारे जे लोक आहेत त्यांना 1975 ते 1985-86 पर्यंतचे बाळासाहेब माहिती नसतील की 75 ते 85 पर्यंत शिवसेना संपली असं म्हटलं गेलं होतं. 85 नंतर शिवसेना बाउन्स बॅक झाली. याचं कारण पवार विरोधी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेले आणि ती जी पोकळी निर्माण झाली त्यामध्ये बाळासाहेब आले आणि बघता बघता ते मोठं. तर या 2 याच्यामध्ये जी उद्या पोकळी निर्माण होणार आहे, म्हणजे पवार आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपणार आहे. त्यामुळे जी अपोजिशनमध्ये पोकळी निर्माण होईल त्यामध्ये काँग्रेस, BJP आणि तिसरा पक्ष म्हणून मनसेला वाव आहे. विविध पक्षातील नेते भाजपामध्ये सहजासहजी प्रवेश करतायत, त्यांना तो प्रवेश दिला जातो, त्यांना महत्त्वाची पदे मिळतात आणि त्याच्यामुळे भाजपवरती पहिल्यापासून श्रद्धा आणि विश्वास असणाऱ्यांच्यावरती हा अन्याय नाही का? अजित शेटे नावाच्या गृहस्थाने हा प्रश्न विचारला. तुमच्यातले बरेच लोक इथे सुशिक्षित आणि सुखवस्तू दिसतात. हां, तुम्ही रिसॉर्टमध्ये जाताना तुम्ही एकही झाड लावलेलं नसतो. त्या कुठच्या तरी द्राक्षाच्या बागेत जाऊन डायरेक्ट द्राक्ष खाता येतात म्हणून जाता तुम्ही, बरोबर आहे ना? पण तो द्राक्ष बागवाला मूर्ख नसतो, आंब्याची बागवाला मूर्ख नसतो, तो धंदा करत असतो. भाजपत सगळ्या पक्षातून आले, कोणीही आले, सगळ्यांना घेतलं जातं, सगळ्यांना पदं दिली जातात. पण डिसिजन मेकिंग अर्धी चड्डीवाल्यांकडे असतं. शेवटला प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर मग आपण 2 छोटे छोटे कार्यक्रम आहेत आपले. नमस्कार भाऊसाहेब, जय श्रीराम. पोस्टमार्टम आणि नंतरचे व्हिडिओ आपण करणार आहात का आणि केव्हा? आपला एक चाहता सुधीर रायकर. अर्थातच ते थांबणारं नाहीच आहे, कारण आता मला जमेल न जमेल रोज लोक, कारण एक दिवस व्हिडिओ वेळेवर पडला नाही तर लगेच माझ्या बायकोला हा आबा आला, त्याला ज्यांच्याकडे फोन नंबर आहे ते छळायला सुरुवात करतात, बरे आहेत का, आजारी पडलात का. त्यामुळे ते बंद करता येत नाही आणि मी पळ काढणारा नाही. मी तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, महाजन बरोबर आहेत, 6 डिसेंबर 2013 पहिलं मोदीच का पुस्तक प्रकाशित झालं. ते प्रकाशित झाल्यानंतर आम्ही चहापान करत होतो आणि भाजपचे 4 ज्येष्ठ नेते तिथे होते. त्यापैकी दोघांनी मला विचारलं की आमच्या पक्षाला गॅरंटी नाही बहुमताची, तुम्ही कुठून काढलेत. हे अगदीच मी तारीखवर तुम्हाला सांगतोय. तर मी त्यांना सांगितलं होतं हे माझं राजकीय आकलन आहे, कदाचित नाही होणार, चुकेल. तुमची आणि माझ्यामध्ये एक फरक आहे म्हटलं. तुम्ही पक्षात आहात, तुम्हाला आपल्या पक्षाचं दिल्लीत सरकार यावं असं वाटतं, पण लगेच नाही आलं तर ही धाकधूक आहे. माझ्या मनात नाही धाकधूक आहे, मी लिहून टाकलेलं आहे. मी कबूल करीन मी चुकलो म्हणून, मला लाज वाटत नाही. मी अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती आहे एखादा बोलताना चुकलो असेल, कोणी नजरेस आणून दिलं, मी चूक कबूल करतो. तसं हा अंदाज चुकला तर मी कबूल करीन, मला वाटत नाही. पण हा अंदाज चुकण्याला महत्त्व नाही आहे. याचं कारण आता सगळेच्या सगळे
जे कालपर्यंत 220 230पर्यंत मोदींना रोखू बघत होते ते म्हणतात नाही 350 नाही 320 300 होतील. तेच बोलायला लागले. मी कशाला बोलायला पाहिजे. माझा आकडा 325 ते 350 आहे. पण हळूहळू करत काल आलेले सर्वे टाइम्स नावचा सर्वे बघाल तर तो 325पर्यंत आलेला आहे. अजून 2 महिने आहेत तोपर्यंत 350 होतील. दोन महत्त्वाच्या गोष्टी. अत्यंत कल्पक असं मुखपृष्ठ ज्यांनी केलेलं आहे की ज्याच्यावरती मोदींची गॅरंटी भाऊ देत आहेत अशा पद्धतीचा एक मेसेज आहे. ते आपल्याच डोंबिवलीचे असणारे आणि आता वरळी दादर इथे स्थित असलेले अनेक मुंबईच्या होर्डिंगवरती त्यांचा आपल्याला ठसा दिसतो. असे आमचे मित्र मनोज चौधरी इथे आलेले आहेत. त्यांचा सत्कार आपण मनोजची सुविद्य पत्नी पण आली आहे. दोघी वर यावं. कांचन आपल्या डोंबिवलीचे गुणी दोन्ही कलाकार आहेत आणि आता मुंबईला जाऊन खूप मोठे प्रगतीच्या शिखरं ते वादांकनात करतायत. आत्ता जे नुकतंच 2 महिन्यापूर्वी नवी मुंबईला विश्व मराठी संमेलन झालं त्याचं संपूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट यांच्याकडे होतं, मनोज चौधरीकडे होतं. आपले छायाचित्रकार प्रदीप गोसावी यांना मी व्यासपीठावरती बोलावतो. भाऊ एकच आहे फक्त. आजच्या कार्यक्रमाची स्मृती कायम चिरंतन राहावी म्हणून ताबडतोब फोटो डेव्हलप करून ही फ्रेम आले भाऊंना आपण सुपूर्द करूया. आणि त्याच पद्धतीने एक प्रकारचं स्मृतिचिन्ह आपण महाजन सरांना पण देऊया. वंदे मातरमने या कार्यक्रमाची सांगता होईल. ओवीला मी व्यासपीठावरती बोलावतो. आता जे संपूर्ण वंदे मातरम होणार आहे ती जी सादर करणार आहे ती ओवी मुंडे. ओवी मुंडे डॉक्टर कोल्हटकरांना मी विनंती करतो की त्यांनी ओवी मुंडेंचा ग्रंथभेट देऊन सन्मान करावा. वंदे मातरम नंतर कार्यक्रम समाप्त होईल. इथे चंद्रकांत सप्रे म्हणून आहेत, त्यांना एक भाऊंना पुस्तक द्यायचं आहे, सोबतचे पहिले पान. त्यांनी पुढे यावं. आता भाऊ येते तोपर्यंत मी आणखी एक विनंती आपल्याला करतोय की मगाशी आपण शशिकांत लेलेंचा सत्कार केला. सलग 3दा 2014, 2019, 2024 आता 100 पुस्तकं त्यांनी स्वतः विकत घेऊन वितरित केली. मागच्या वेळेला आपल्याला
सन्माननीय दादांनी सुद्धा 400 पुस्तकं घेतली होती आणि ती वितरित केली होती. हे सगळे भाऊंनी लिहिणं, मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलं आणि अशा वाचकांनी ते वितरित करणं, मतदारांपर्यंत देणं, जनजागृती करणं, ही खरी मोदींची शक्ती आहे. आणि मला असं वाटतं की आपण सर्वांनीही केवळ आपल्यासाठी नाही तर आणखी एक पुस्तक घ्यावं आणि ते कुणाला तरी द्यावं की ज्याच्यामुळे जनप्रबोधन होईल, अशी सगळी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. भाऊ आलेले आहेत, सप्रे आलेत का पुढे? सोबतचे पहिले पान तुम्हाला द्यायचे आहेत त्यांना, गवा बेहरांचं काढून द्या ना. त्याचप्रमाणे मी माधव जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर त्यांचं नुकतंच त्या प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, मोरया प्रकाशनानेच काढलेलं आहे, टाटा एक विश्वास, तेही भाऊंना त्यांना द्यायचं आहे. यानंतर संपूर्ण वंदे मातरम होईल आणि आजचा कार्यक्रम संपन्न होईल. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वंदे मातरं, शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वंदे मातरं. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले, कोटि कोटि भुजय धृत खर करवाले. के बोले माँ तुमी अबले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं, रिपुदल वारिणीं. मातरं वंदे मातरं. तुमी विद्या तुमी धर्मा, तुमी हृदि तुमी मर्म, त्वं हि प्राणाः शरीरे, बाहुते तुमी मा शक्ति, हृदये तुमी मा भक्ति. तोमारै प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे, मातरं. वंदे मातरं. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी. नमामि त्वां नमामि कमलां, अमलां अतुलां सुजलां सुफलां. मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां, धरणीं भरणीं. मातरं वंदे मातरं. वंदे मातरं. वंदे मातरं. भारत माता की